नमस्कार. केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय मोठा आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामुळे आता देशात जातनीय जनगणना करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. 30 एप्रिल 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि राजकीय व्यवहार विषयक समितीच्या माध्यमातून याच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगामी जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना करण्याची मंजुरी दिली आहे. प्रत्येक राज्याच्या माध्यमातून जातनिहाय जनगणना करण्याची सर्वेक्षण केले जात आहे. काही राज्यांच्या माध्यमातून यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि याचाच परिणाम केंद्र शासनावरती होऊ शकतो. या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर जनगणना ही भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 240 नुसार 7व्या अनुच्छेदातील संघ सूचीमध्ये 69व्या स्थानाबद्दल सूचीबद्ध असलेल्या केंद्र शासनाच्या अधिकारातील विषय आहे आणि याच अधिकारानुसार आता या जनगणनेमध्ये जातन्याय जनगणना करण्याची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये पारदर्शकता आणि हेतूमध्ये भिन्नता आहे. काही सर्वेक्षण केवळ राजकीय दृष्टिकोनातून केली गेली आहे, ज्यामुळे समाजात शंका निर्माण होईल आणि या सर्व परिस्थितीचा विचार करून आणि सामाजिक रचनेवरती राजकीय दबाव येऊ नये म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून आता आगामी जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात केली जाणारी मागणी आहे. या मागणीला आता अखेर होकार दिल्यामुळे साहजिकतया यांचे एक मोठे असे पडसाद या ठिकाणी उमटणार आहे. त्यांचे सर्व स्तरावरती या निर्णयाचे स्वागत होत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.